विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। मनोरे पिरॅमिड्स। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मनोरे हा जो घटक आहे या घटकासाठी 6% इतका भारांश दिलेला आहे। म्हणजेच या घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न असतात। 6 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा। याप्रमाणे मनोरे या घटकासाठी 6 गुण दिलेले आहेत। मनोरे या घटकामध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप असतं ते आपण आता अभ्यासणार आहोत। यामध्ये काही संख्या किंवा अक्षरे यांची रचना एखाद्या मनोऱ्यासारखी केलेली असते। हा मनोरा तुम्हाला दिसतोय, विटांचा मनोरा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा। त्याचप्रमाणे या प्रश्नामध्ये अशा प्रकारे अक्षरे किंवा हे अंक, काही वेळेला अंक आणि अक्षर एकत्र यांची रचना एखाद्या मनोऱ्यासारखी केलेली आहे। तर प्रत्येक संख्येचे किंवा अक्षराचे त्या मनोऱ्यातील स्थान लक्षात घेऊन त्यावर आधारित जे प्रश्न आपल्याला दिलेले असतात ते सोडवायचे असतात। आता हा जो मनोरा आहे तो या ठिकाणी बघा काय झालेला आहे, खालून असा वर गेलेला आहे। या ठिकाणी वरून संख्या किंवा अक्षरे ही कमी कमी होत आलेली आहेत। थोडक्यात या घटकामध्ये अंक आणि अक्षरांची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली असते। मनोऱ्यात अक्षरे किंवा अंक यांचे थर रचलेले असतात। जितकी अक्षरे किंवा अंक असतील त्यापेक्षा 1 ने कमी किंवा 1 ने वाढत जाणाऱ्या संख्या त्या खालील थरामध्ये असतात। याप्रमाणे एक अक्षर कमी किंवा एक अक्षर किंवा अंक वाढत जाऊन थर तयार केलेला असतो आणि अशा प्रकारे अक्षरांचा आणि अंकांचा थर रचून मनोरा तयार करण्यात आलेला असतो। या मनोऱ्यामध्ये या अंक किंवा ही जी अक्षर दिलेली असतात त्यांचं विशिष्ट एक स्थान ठरवलेलं असतं आणि त्या स्थानांवर आधारित प्रश्नांची रचना करण्यात आलेली असते। या स्थानांचा क्रम आपल्याला लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचे असते। So the pyramid, the concept of this topic is to identify the student's ability of an object which is analogous to the place of another object. Now under this subtopic, a pyramid-like arrangement of numbers or letters is given. A term in the question consists of group of numbers or letters from the pyramid. This term is related to the another term. The respective places of numbers or letters in the pyramid are analogous. On this basis, the fourth term related to the third term is to be found out.
So you can join the numbers or letters by straight lines and form some structure and identify the similarity or analogous between them. काही महत्त्वाच्या सूचना या संबंधी आपण बघणार आहोत. तर या भागातील प्रश्नांसाठी प्रश्नपत्रिकेत संख्या किंवा अक्षरे यांची विशिष्ट मांडणी दिलेली असते आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले असतात. हा मनोरा अंकांचा, अक्षरांचा किंवा काही वेळेला अंक आणि अक्षरे एकत्र अशा प्रकारे दिलेला असतो. संख्यांची किंवा अक्षरांची रचना ही खालून वर किंवा वरून खाली अशा प्रकारे केलेली असते. प्रश्न विचारताना प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा असतो. तो संबंध लक्षात घेऊन आपल्याला अचूक उत्तर निवडायचे असते. यामध्ये पहिला प्रकार आपण बघणार आहोत. नमुना 1, अक्षरांचा वापर, यूज ऑफ लेटर्स. या मनोऱ्यामध्ये प्रत्येक पदातील अक्षरे सरळ रेषेने जोडल्यास जी रचना मिळते तशीच रचना किंवा त्या रचनेची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा याच्याशी संबंधित पद हे आपल्याला दुसऱ्या पदात मिळत असतं. तर आपण सरळ रेषेने ही अक्षर जोडून घेतल्यास आपल्याला ती एक रचना मिळू शकते आणि तीच रचना आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये असेल तशीच रचना तिसऱ्या व चौथ्या पदात असणं अपेक्षित असतं आणि त्यानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. आपण प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत. प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते कसं असतं बघा. पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अक्षरांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. या ठिकाणी आपल्याला मनोरा दिलेला आहे. Observe the following pyramid and choose the correct alternative to replace the question mark. Here, letters, pyramid of letters is given. अक्षरांचा मनोरा दिलेला आहे. प्रश्न आपल्या पुढे ठेवलेला आहे बघा. JRBAC is to LTDCE. So, third term we have to find out is to fourth term is given PXHGI. This is a pyramid of capital letters. Capital अक्षरांचा हा आपल्याला एक मनोरा दिलेला आहे. तर JRBAC to LTDCE आपण सरळ रेषांच्या सहाय्याने ही अक्षर मनोऱ्यामध्ये मार्क करून घेऊया, अधोरेखित करूया. बघा JRB पुढे A आणि C काय आहे बघा. JRB ही एक सरळ लाईन झाली आणि त्याच्या या बाजूला हा A आणि दुसऱ्या बाजूला C, राईट. नेक्स्ट LTD पुन्हा स्ट्रेट लाईन. CE so left, yellow, I will use yellow color. Left side C, right side E. Okay, so this is first two term. Now the fourth term is given PXHGI. PXH, yes, here it is PXHGI. First left and then right. Now this is the fourth term. See here, left side. So this is left side J, right? So here right side P. So we have to skip this middle one, that's OWG, we have to skip, and NVF, right? NVF. So NVF, first left and then right. So E and G. NVFEG, that is option number 2. So काय आहेत बघा. 3 अक्षरे खालच्या दिशेने मांडलेली आहेत आणि उर्वरित 2 अक्षरे अनुक्रमे खालच्या अक्षराच्या डावीकडे आणि उजवीकडे आहे. आणि
पिरॅमिड मधील प्रत्येक अक्षरांच्या पुढील गटाच्या स्थितीत एका अक्षराचं अंतर आहे. म्हणजे जे नंतर के स्किप केलाय एल आहे, मग पी म्हणून ओ स्किप करून एन म्हणून उत्तर आलं NVFEG. दॅट इज ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी NVFGE हाही ऑप्शन दिलेला असू शकतो, परंतु काय घ्यायचंय, पहिले डावीकडे आणि नंतर उजवीकडे, लेफ्ट अँड देन राईट. सो NVFEG इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न, मनोऱ्याचे निरीक्षण करून पदामध्ये असणाऱ्या अक्षराच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. Observe the following pyramid and choose the correct alternative to replace the question mark. Question is given FVJI to ZYMN. GFXY is to what? बघा आता FVJI मनोऱ्यामध्ये खुणा करून घ्या. FVJI एक आपल्याला आयत तयार झालेला दिसतोय, चौकोन तयार झालेला दिसतोय. सिमिलरली ZYMN, ZYMN दिशा लक्षात घ्या. बघा FVJI दिस वे, राईट. बरोबर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या ठिकाणी ZY बघा MN या दिशेने आहे, विरुद्ध दिशेने. GFXY, GFXY आता या ठिकाणी बघा काय आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे, राईट. GFXY म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, DE काय आलं, DEWV, right? DEWV. So option number 2. The group of letters are forming a shape of a rectangle on either of the ends of a pyramid. So DE याचा क्रम बघा असा आहे, DEWV. So option number 2 is the correct answer. पिरॅमिडच्या दोन्ही टोकांवर अक्षरांचा समूह आयताचा आकार बनवत आहे. पुन्हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि त्याखाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रश्न आहे बघा, AQZE is to WTXH, so GHNO is to what? We will mark first group of letters, that is 4 letters in this pyramid. AQZE, AQZE, yes, this is a shape of a rhombus. Is to WTXH, WTXH, again this is a rhombus. समभुज चौकोनाचा आकार तयार झालाय बघा, AQZE या ठिकाणी WTXH वरच्या दिशेने. GHNO, GHNO बघा, GHNO या दिशेने झाला तयार. मग आता या ठिकाणी काय आहे, कोपऱ्यात होणार आहे, येस, JILK. G पासून स्टार्ट झाला म्हणून या ठिकाणी पण J पासून होणार, JILK. तर पहिल्या जोडीमध्ये दोन्ही अक्षरांचा समूह डावीकडून उजवीकडे काय करतोय, समभुज चौकोनाचा आकार बनवतो. सो in the first pair, group of letters form a rhombus shape from left to right. GHNO, here again JILK. So correct option will be option number 3, JILK. Left to right आणि right to left, right. या ठिकाणी बघा, या ठिकाणी असा झालेला लेफ्ट पासून गेलेला, इथून राईट पासून लेफ्ट ला गेलेला आहे, बरोबर. म्हणून या ठिकाणी पण बघा, लेफ्ट टू राईट, या ठिकाणी राईट टू लेफ्ट. पुढचा प्रश्न आहे, BHR is to CIS, so RXEM is to what?
Options are given. Observe this pyramid. Mark the given letters in this pyramid. B, H, R. Where it is? Yes, B, H and R. So, B, H, R. Next is to C, I, S. C, I, S. स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला ही अक्षर दिसत आहेत. नेक्स्ट R, X, E, M. Where it is? R, X, E, M. Yes, here it is. Right? R, X, E, M. So, the option will be R is taken. So, S we have to consider. So, S, Z, H, Q. Yes, right? So, S, Z, H, Q is the correct answer. That is option number 2 is the correct answer. बघा, ज्या प्रकारे आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये संबंध आहे तसाच संबंध घ्यायचा. या ठिकाणी तिसऱ्या पदामध्ये हे आर अक्षर घेतलेलं होतं, त्याला जोडून हा फॉर्म तयार झालेला आहे, RXEN. सो SZHQ. पुढचा प्रश्न आहे. पुन्हा आपल्याला या ठिकाणी मनोरा अक्षरांचा दिलेला आहे. प्रश्न आपल्या समोर आहे. DHEB KQLG CLUK. आता या ठिकाणी आपल्याला अक्षरांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद ओळखायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद ओळखायचं आहे. DHEB DHEB KQLG KQLG. पुन्हा हा समभुज चौकोन तयार झालाय, त्याच्या खाली CLUK. कुठे आहे बघा? CLUK या ठिकाणी बघा, CLUK. राईट? म्हणजेच आता काय होणार आहे? हा तयार झाला. मग बघा, आपल्याला या बाजूला बघावं लागेल. JSBR आहे का ऑप्शन? नाही. मग CLUK PWDV ऑप्शन आहे? येस, इट इज देअर. सो PWDV, that is option number 3 is the correct answer. तर अक्षरांचा समूह काय आहे? समभुज चौकोनाचा आकार बनवतो आणि म्हणून आपल्याला दिलेल्या पर्यायावरून या ठिकाणी उत्तर शोधावं लागणार आहे. PWDV. दुसरा प्रकार आहे याच्यात अंकांचा वापर, यूज ऑफ नंबर्स. Dear friends, remember pyramid equations are easy to solve. Just now we have seen how the letters are arranged and how the equations are given based on these letters. They form a particular shape. So a pyramid of numbers is given to you and then you have an analogy or series to fill up. Just you have to mark those numbers in the pyramid and find the pattern which is given. Use this pattern and get the answer. आता आपण अक्षरांचं बघितलं, त्याचप्रमाणे संख्यांचा एक मनोरा दिला जातो आणि नंतर आपल्याला एक मालिका पूर्ण करायची असते. अंकांना आपण त्या मनोऱ्यामध्ये मार्क करून घेणार आहोत, चिन्हांकित करून घेणार आहोत, नमुना लक्षात घेणार आणि तोच नमुना वापरून उत्तर मिळवणार आहोत. सो दिस इज अ क्वेश्चन. पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. Choose the correct alternative to replace the question mark. Here the question is given 11, 22, 31 is to 12, 21, 32. So 9, 12, 21 is to what? Again, observe the pattern. So we will mark this in this pyramid. 11, 22 and 31. See here, this is the pattern. Next, 12, 21, 32. Yes. 9, 12,
21. So 9, 12, 21, this is the pattern. So the next pattern will be, what is? We want the letter in this line only, that right? Because 11, 12. So 9 and 8. So 8, 13, 20. Right? So correct answer will be option number 2, 8, 13, 20. राईट. बघा या ठिकाणी 2, 7, 14 हा सुद्धा आपल्याला पर्याय दिलेला आहे. 2, 7, 14 राईट. परंतु लक्षात घ्या 11 आणि 12, 11, 12 त्याच लाईन मध्ये आपल्याला नंबर घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. सो 9 and 8. Again 10, 23, 30. This option may be there, but it will not the correct answer because we want the number in the same line also. तर अशा प्रकारे आपल्याला तो पॅटर्न जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे. कशा प्रकारे त्या संख्या घेतलेल्या आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. सो 8, 13, 20 that is option number 2 is the correct answer. पुन्हा आपल्याला एक संख्यांचा मनोरा दिलेला आहे आणि प्रश्न पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणारं पद आपल्याला शोधायचं आहे. 8, 14, 19 is to 4, 13, 21 तर 5, 11, 16 शी संबंधित पद आपल्याला शोधायचं आहे. Mark these numbers 8, 14, 19 in the pyramid. So 8, 14, 19. Yes, 8, 14, 19. Right? Thus diagonal we are getting. Right? 4, 13, 21. So this is 4, 13, 21. Now observe these two lines. There are 3 numbers they have skipped in between. Right? 3 नंबर मध्ये सोडलेले आहेत बघा. 8 नंतर 3 नंबर सोडून 4. Now next 5, 11, 16. Where is 5? Yes, it is here. 5, 11, 16. Right? So again we have to skip 3 numbers in between. So it will start from 1. So 1, 10, 18. Diagonal we want 1, 10, 18. That is option number 3. Right? Option number 3 is the correct answer. 1, 10, 18. Next question. Again, the pyramid of numbers is there. 22, 38, 36 is to what? So as 26, 46, 48 is to 24, 44, 42. Now here we want to find out the second term. So first go to third and fourth term. See what is the pattern in these two terms. 26, 46, 48. 26, 46, 48. Right? 24, 42, 44, 42. 24, 44, 42. Right? So here this is a right angle. Right? Now 22, 38, 36. 22, 38, 22 to 38 and 38 to 36. Right? So see here 26 and 24 same line. So 22, the 23, 23 is to 39 and again towards right 39 to 41. So 23, 39, 41 that is option number 2 is the correct answer. Right? कशा प्रकारे संबंध आपल्याला बघायचा आहे बघा. 26 to 46 from top to bottom and from right to left. Here 22 to 38 top to bottom and 38 to 36 that is
right to left, and here left to right, right? 44 to 42, left to right. So here 23 to 39 and 39 to 41. पुढचा प्रश्न पुन्हा आपल्याला दिलेला आहे. संख्यांचा मनोरा आहे. 13, 22, 20 is to 21, 14, 12. So as 22, 29, 31 is to what? We will mark the given numbers in the pyramid. 13, 22 and 20. Yes, this is a triangle. Next, 21. Now see here, 21 number is in the middle, right? So 21, 14 and 12. So first triangle is from top to bottom and second triangle bottom to top. Next given 22, 29, 31. 22, 29, 31. Yes. So here we have to start from this middle number, right? 30, next 21, 23 from bottom to top. So 30, 21, 23, that is option number 2 is the correct answer, right? खूप सोपे प्रश्न असतात त्याच्यावर, फक्त आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे मार्किंग करून त्यातील संबंध कसा आहे तो संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे उत्तर शोधायचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 2873 is to 13, 21, 20, 14. So as 10, 24, 23, 11 is to what? We will mark the given numbers in this pyramid. 2873. So here a square has been formed. 13, 21, 20, 14. Again a square is there. Now 10, 24, 23, 11. Now observe these first term, two terms. The square is 7 and below 13, from 13 the square has been formed, right? 2, 8 downwards from top to bottom, 13, 21, 20, 14. So 10, 24, 23, 11. Right corner number has been taken. See 7, 13. So 23, right corner, that is 29. The square should be start from 29. So 29, 45, 44, 30. This is the correct answer. 29, 45, 44, 30. So option number 4 is the correct answer. So you have to understand the relation between first two terms, right? So here 7 and below that right 13 number has been taken, and from this 13 the square has been formed. So here 23, below that 23, 29 numbers. So the square should be start from 29, 45, 44, 30. If you will check the answer, see here 29, 28, 46, 45. This option may be there. Or see here 25, 24, 28, 27. This option may be there. So you have to follow the sequence. 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. Observe the following pyramid and choose the correct alternative. 18, 28, 30, 25 is to 19, 31, 29, 23. So 38, 39, 28, 23 is to what? We will mark the given numbers in the pyramid. So 18, 28, 30, 25. Okay. Next 19, 31, 29 and 23. कशा प्रकारे शेप फॉर्म झालेत बघा. नेक्स्ट 38, 39, 28, 23. Okay, this way. So this is starting from
38, 39, this is 28 and 23. It is over in this way, right? This is this way. We will take a green color. See here, 23, right? So 38 from left to right, upwards and diagonal. So 43, 42, next 31 and 25 diagonally, right? So 43, 42, 31 and 25, that is option number 3 is the correct answer. त्याच मनोऱ्यावर आधारित पुढचा प्रश्न आहे. 28, 33, 39, 29 is to 31, 37, 42, 30. So 34, 29, 35, 40 is to what? We will mark the given numbers in the pyramid. 28, 33, 39, 29. Right? This is a one type of quadrilateral. 31, 37, 42, 30. Same way this quadrilateral has been formed. This is on the left side, this is on the right side. हा डाव्या कोपऱ्यावर आहे, हा उजव्या कोपऱ्यावर आहे. तसेच अंक घेतले बघा. 28, 33 downwards. So 31, 37, 42 and 30. Okay. Next 34. It is over there. 34, 29, 35, 40. Now upwards. 34, 29. Right? घड्याळाच्या दिशेने आता आहेत. राईट. मग आता कुठे येणार आहे? 29 कुठून घेतलाय? 34 हा घेतलाय, म्हणजे या ठिकाणी आपला कुठून स्टार्ट होणार? येस, 36. बघा 33 याच रांगेमध्ये 34 आहे. सेम लाईन. सो इट विल स्टार्ट फ्रॉम 36 upward. So 36, 30, 35, 41. So this is a rhombus type of a quadrilateral. So correct answer will be option number 2, 36, 30, 35, 41. 2019च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी दिलेला मनोरा आपल्याला अक्षरे आणि संख्या या दोघांचाही दिसून येत आहे. तर अंकांच्या स्थानांचा आणि अक्षरांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. WJILB is to spend. So what is to TOFMC? Observe the following pyramid and choose the correct alternative. Now first and second term, find out the relation. WJILB, yes, this is the pattern, is to spend. S, where is SPEND? S, so SPEND, same pattern from top to bottom. Same pattern is there. This is left end, this is right end. Okay, right side and left side. Now what is to TOFMC? TOFMC, see here, TOFMC, same way from top to bottom. तशाच प्रकारे पॅटर्न आहे. या ठिकाणी काय केलंय? एस च्या अगोदरचं अक्षर घेतलेलं आहे टी. राईट. आपल्याला तिसरं पद शोधायचंय. वी वॉन्ट टू फाइंड आउट द थर्ड टर्म. सो डब्ल्यू च्या अगोदरचं येणार म्हणजेच व्ही. इट शुड स्टार्ट फ्रॉम व्ही. सो व्ही के एच एम सी. राइट, सेम पॅटर्न आहे. व्ही के एच एम सी. टॉप टू बॉटम, अगेन अपवर्ड्स अँड डाउन. So VKHMC, that is option number 3. Same pyramid is there, but different question. JXV89 is to what?
So as IKM94 is to EOM105. Now here we want to find out the second term, right? So first see the relation between third and fourth term. IKM9 and 4. Okay? E O upwards, M 10 and 4. Sorry, 5. Okay? This way. Same pattern is there. Now J X V 18 9. तसाच पॅटर्न तयार झालेला आहे, फक्त वरच्या बाजूला त्याच रो मध्ये जे आपल्याला दिसत आहे. ओके, सो which letter will start? Yes, it will start from P. So P to R, R to T, T to 15, and 15 is to 10. Again cross, right? P R T 15 10. That is option number 2. P R T 15 10. Option number 2 is the correct answer. तर अशा प्रकारे मनोऱ्यावरील जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवणं अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला दिलेल्या मनोऱ्याचं निरीक्षण करून त्या मनोऱ्यामध्ये अक्षरे किंवा अंक ज्या पॅटर्न मध्ये, ज्या रचनेमध्ये तुम्हाला दिलेली आहे ती रचना समजून घ्या आणि तसाच संबंध आपल्याला उत्तरामध्ये शोधायचा आहे. तर अशा प्रकारे मनोऱ्यावरील प्रश्नांचा सराव करा आणि जास्तीत जास्त अचूकतेने हे प्रश्न सोडवा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.